नमस्कार और स्वागत है आपका भारत नेशन न्यूज में। मैं यशस्विनी। बढ़ते हैं आज की खबर की ओर। जबरन एचपीवी टीकाकरण के खिलाफ देश भर में छात्र छात्राओं का विरोध। महाराष्ट्र के भंडारा जिले में भारतीय छात्र छात्रा प्रकोष्ठ द्वारा जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपा गया, जिसमें ह्यूमन पैपिलोमा वायरस वैक्सीन के जबरन टीकाकरण का विरोध किया गया। छात्रों का कहना है कि यह टीकाकरण स्वैच्छिक है, लेकिन सरकार इसे बाध्यकारी बना रही है, जिससे स्वास्थ्य पर खतरा हो सकता है। प्रकोष्ठ के संयोजक अभय डी रंगारी और सचिव विशांत श्याम कुमार ने चेतावनी दी है कि यदि जबरन टीकाकरण नहीं रोका गया तो 36 राज्यों के 550 जिलों में देशव्यापी आंदोलन शुरू किया जाएगा। छात्रों का आरोप है कि सरकार इस मुद्दे पर पारदर्शिता नहीं दिखा रही है। आइए देखिए पूरा मामला क्या है। भारत नेशन के लिए प्रकाश नागतोड़े की खास रिपोर्ट। भंडारा जिल्हा संयोजक या नात्याने आज भारतीय विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठच्या बॅनरखाली आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV या विषाणूच्या लसीकरणाच्या विरोधात जे जबरदस्ती करत आहे त्याच्या विरोधात आपण निवेदन दिलेले आहे। ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV या विषाणूमुळे मुलीमध्ये व महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी HPV वॅक्सीन मुलींना शालेय जीवनात देण्याचा उपक्रम सरकारच्या माध्यमातून काही शाळांमध्ये सुरू केलेला आहे। ही लस देण्याची सुरुवात दिनांक 16 डिसेंबर 2024 पुणे येथील BJ महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात झाली। मग रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी ही लस देण्यात आली, परंतु ही लस दिल्यानंतर काही साईड इफेक्ट्स दिसून येत आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ही लस ऐच्छिक आहे, तरी काही शाळेमध्ये ही जबरदस्ती करत आहे। टीचर लोक विद्यार्थ्यांना जबरदस्तीने ही वॅक्सीन देण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्या विरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे आपण हे निवेदन दिलेले आहे। दिनांक 25 सप्टेंबर 2024ला अवेकन इंडिया मुवमेंट या सामाजिक संघटनेमार्फत 50 वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने आणि सहीने एक पत्र माननीय मनसुख मांडवीय केंद्रीय आरोग्य मंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री दिल्ली यांना HPV लसीकरणाच्या अंमलबजावणीबद्दल चिंता आणि लसीकरण तात्काळ थांबविण्यासाठी मागणीसाठी पत्र दिले होते। तसेच ॲडव्होकेट मिताली शेठ यांनी अवेकन इंडिया मुवमेंट या सामाजिक संघटनेच्या वतीने HPV लसीकरणाच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित करणारी एक कायदेशीर नोटीस माननीय सुजाता सैनिक मॅडम IAS मुख्य सचिव महाराष्ट्र यांना पाठविलेली आहे। ही जी लस आहे ही महाराष्ट्रात नाही तर भारतातल्या अनेक राज्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि HPV नावाची ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ प्रायव्हेट इंडिया लिमिटेड या संस्थेद्वारे दिली जात आहे। 2019 आणि 20ला जी COVID-19 ही लस दिली गेली होती ती सुद्धा या संस्थेमार्फत दिली गेलेली होती आणि आज कोविड लसीकरणाचे साईड इफेक्ट होत आहे। तरी HPV वॅक्सीनच्या जे जबरदस्ती आहे ती जर थांबली नाही तर भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतातील 560 जिल्ह्यामध्ये जन आंदोलन करेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील। धन्यवाद।